मान्यवरांना मुद्दामच स्टेजवर बसवलं नाही, कारण आजचा जो ही जी संकल्पना होती ती खास शीतल आणि शीतलसाठी होती. शीतलने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सर्वांना मदत केली. मला प्रामुख्याने हे सांगावेसे वाटते की मदत करणे, सहकार्य करणे हा तिचा स्थायी स्वभाव आहे आणि त्या बदल्यात तिला कशाची अपेक्षा नसायची. नॉट इवन अ कस्टमरी थँक्यू. नको ते आभाराचे 2 शब्द. शी वॉज एक्स्ट्रीमली केअरिंग, स्पिरिच्युअल, आर्टिस्टिक अँड ब्युटिफुल in all aspects of life, all walks of life, and that was the motto of living her life. She loved travels and was a complete foodie. It was evident from the fact that in a span of a year or so, she used to go out and travel for 8-9 times, going through a dreaded and mysterious lupus, and her constant companion, that disease, her constant companion for the last 17 years since 2008. I think what propelled her is her sheer willpower and her faith in all the good that life has to offer, her caring of people around her, and most importantly, for her innate gratitude that took her till this time taking 12-13 tablets every single day, regularly visiting and getting admitted into hospitals, managing her home and an adopted daughter. That shows how deeply she cared for the orphan children, these neglected subjects of the society. She loved traveling, as I said, 8-9 times a year, and blame it on destiny. The irony of her life is that she left this world on a travel when she was in Goa. God packs surprises for his children, and sometimes they are not pleasant. शीतलचे मानलेले बंधू व आपले प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी स्वप्नील सरांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रार्थना सभेच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करावे व शीतल मॅडम यांना आदरांजली अर्पण करावी. सो प्लीज. नमस्कार. माझे भाषण माझं पहिल्यांदा करतोय, कारण वाटत नाही त्यातलं किती पूर्ण होईल सगळ्यांची भाषण झाल्यानंतर. दर वाढदिवसाला माझा स्टेटस असायचं की माणसाच्या देवाला वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. तर आज मला असं वाटतं की माणसाचा देव त्याच्या घरी गेलाय. आज अरुण सरांनी सांगितलं तसं स्टेज आज मॅडमला डेडिकेटेड आहे. आमच्या डीपीओचे किंवा कॉलेजचे जे काही हायलाइटेड इव्हेंट असतील त्या हायलाइटेड इव्हेंटचे स्टेज प्रोसिडिंगचं काम मॅडमकडे असायचं आणि प्रिन्सिपल सरांनी जबाबदारी दिली की मॅडम तुम्ही बघायचंय, तर काही लक्ष घालायची गरज नसायची की ते काम व्यवस्थितच होणार आहे. त्यामुळे आजचा स्टेज जो आहे तो मॅडमला आपण डेडिकेट करतोय. तिथे फक्त मॅडम असतील आणि दर कार्यक्रमात ती मॅडमची खुर्ची असेल तिथं मॅडम मागून सगळ्या इव्हेंटसाठी सपोर्ट करतात की जो इव्हेंट व्यवस्थित एक्झिक्यूट होईल. गेल्या 10 वर्षामध्ये एखादा इव्हेंट कसा प्लॅन करायचा, इव्हेंटची ऐकणारी कशी करायची, इव्हेंट एक्झिक्यूट कसा करायचा याचं पूर्ण नॉलेज मॅडमने दिलं. त्या बाबतीत पूर्णपणे ट्रेन केलं. त्याबरोबर शिकत मॅडम बरोबर 100 कॉलेजचे प्रोग्राम आम्ही घेतले आणि मॅडममुळेच जे काही कॉलेजचे हायलाइटेड प्रोग्राम होते ते आम्हाला देण्यात आले. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो होता तो मॅडमचा होता. ह्याचं क्रेडिट आम्ही आजपर्यंत गेल्या 10 वर्षात फक्त टीपीओ टीमला मिळत होतं, पण याचं मेन क्रेडिट, मेन ऑर्गनायझिंग, मेन नियोजन मॅडमकडे असायचं. आजच्या कार्यक्रमात असं बोलायची हिंमत नव्हती. ज्या दिवशी झालं आणि मला वाटलं कॉलेजचा शोकसभा ऑर्गनाईज करेल, मी सगळं म्हणतो शोकसभा नको, कारण स्टेटस पण लावायची हिंमत नव्हती किंवा फोटो बघायची हिंमत नव्हती. पण प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक इव्हेंट हा सक्सेसफुल व्हायला पाहिजे यासाठी मॅडमची तळमळ जी होती. जर त्या कार्यक्रम जर सक्सेसफुल मॅडमचा झाला नाही तर त्यांना वाईट वाटेल, म्हणून मग त्या कार्यक्रमात परत इन्व्हॉल्व झालो. आणि जर मॅडम बद्दल 2 शब्द आज जर नाही बोललो तर त्या माफ करणार नाही, कारण गेल्या 10 वर्षात काहीच बोललो नव्हतो, त्यामुळे बोलतोय. मॅडमची माझी ओळख 2015ला आणि आमची सुरुवात जी झाली ती भांडणातून झाली. डिप्लोमा मध्ये आम्ही होतो, मॅडम सीएल 1 मध्ये बसायचं आणि मी सीएल 3 मध्ये बसायचो. वास्तविक सगळ्या डिप्लोमाला आमचा राग होता आम्ही आल्यानंतर.
आणि मी एक दिवस फ्रायडे सॅटर्डे संडे सुट्टी टाकून मी आणि माझा मित्र प्रफुल्ल आम्ही गावी गेलो आणि मॅडमने डायरेक्ट बापूंना फोन केला. मॅडमचा बापूंबरोबर डायरेक्टली कनेक्ट असायचं की तुमचे लोक आलेत, ह्यांना येणं जाणं काही लिव्ह वगैरे विचारत नाही वाटतं. फोन बापूंचा दुपारी फोन आला, कुठे गेलायस? इथं सगळं कंप्लेंट सुरू आहे. सोमवारी सुट्टी असून सुद्धा शनिवारी मी दिबुटी कॉलेजमध्ये टच झालेलो आणि बापून विचारलं, बापू तुम्हाला कुणी सांगितलं की काय झालं? आणि मग नंतर शीतल सल्लारी या नावाचं शोधण्याचं सुरू झालं. मग पहिली कंप्लेंट केली तेव्हा राग मनात खूप होता आणि मग डिप्लोमा बंद झाला. आम्ही सगळे डिग्री शिफ्ट झालो. मला कुठली पोस्ट द्यायची समजत नव्हतं आणि त्याच दरम्यान टीपीओची पोस्ट मोकळी झाली आणि बापू म्हणले जाता तू उद्यापासून टीपीओचं काम कर. टीपीओचा टीपण माहित नव्हता आणि मग मी त्या खालच्या केबिन मध्ये बसायला लागलो. 15-20 दिवसात मी प्रफुल्ल टीपीओ मध्ये बसलो, त्याला 2 टेबल बसायचे. 15 दिवसात बापू केबिनला आले मॅडमला घेऊन आणि बापू म्हणले की शीतल तुझ्यावर काम करेल. मी शॉक झालो. मी लगेच बापूकडे परत गेलो. बापू म्हणलं एकतर मला टीपीओ म्हणून बसवा, नाहीतर मला टीपीओ मधून काढा, कारण मला काम करणं जमणार नाहीये, माझं नाही जमू शकत. बापू म्हणले नाही, चांगली आहे आपली आहे, व्यवस्थित काम करा, तू पण नवीन आहेस, तिला एक्सपिरियन्स आहे, तिचा एक्सपिरियन्स तुला फायदा होईल. पण त्या नंतर होत होतं. मी दररोज 15 दिवस बापूला सांगतो की बापू नाही मला जमणार नाहीये, त्यांना दुसऱ्या डिपार्टमेंटला शिफ्ट करा. मी नवीन डिपार्टमेंट शोधत होतो की त्यांना कुठल्या डिपार्टमेंटला शिफ्ट करता येतील. पण बापूचं एकच होतं, तू नवीन आहेस, आपल्या ओळखीचे, तुला काम व्यवस्थित करायचंय तर तेव्हा मी तुझ्या बरोबर सांगणार आहे. जसे दिवस वाढत गेले तसं मॅडम मध्ये काय जी कला नाही ते कळालं आणि जो टीपीओचा चार्ज फक्त इंजिनियर म्हणून घेतला होता, ज्या टीपीओचा चार्ज घेताना एकही कंपनी माझ्याकडे नव्हती. जो आज 250 कंपन्यांचा डेटाबेस आहे, 250 कंपन्यांच्या एचआर बद्दल नाव तेच आहे आणि आज डॉक्टरेट झालोय. याच्यामध्ये पूर्णपणे योगदान मॅडमचं आहे. आज जो काय हायर ऑथॉरिटीज माझ्यावर तुला कॉन्फिडन्स टाकतायत, तर एखादं ड्राईव्ह कसा घ्यायचं आहे, एखादी ऍक्टिव्हिटी कशी घ्यायची आहे, याचं पूर्ण नियोजन हे मॅडमचं असायचं. मला तिकडे बघायची काही गरज नसायची. मी फक्त सांगायचो, इव्हेंटचं प्लॅन करायचो की असं आपल्याला करायचं आहे, त्यांना कळायचं की मला काय बोलायचंय आणि मग त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी चालत होत्या. फक्त प्रोफेशनल लाईफच नाही, माझ्या आयुष्यातले जे काही पर्सनल डिसिजन आहेत की मला वेळीच एमटेक कम्प्लीट करायचं आहे, मला वेळीच पीएचडी कम्प्लीट करायचं आहे, तर या संदर्भात दरवेळी टोचून द्यायचं का मॅडम करायचं. मला एक गोष्ट आठवते, बापूकडे मॅडम गेल्या होत्या की बापूचं लग्न करायचं, आता फ्लॅट वगैरे घ्यायला पाहिजे, का विचार करणार नाहीये आणि जर तुम्ही बोला, आम्ही का मनावर घेत नव्हतो की फ्लॅट कशाला लागतो. आणि मी रंजित, आम्ही दोघं जण, मी रंजित आणि मॅडम, आम्ही तिघे जण पूर्ण मुंबई पालती घातली की फ्लॅट बघायला. तर नशिबानं कोविड मध्ये मॅडम कोल्हापूर अडकलेल्या आणि माझ्याकडे 6 महिने राहिलेल्या. त्या 6 महिन्यामध्ये मॅडम माझं ब्रेन वॉश केलं की मुंबईत फ्लॅट किती गरजेचं आहे आणि स्वतःहून मॅडमनी मुंबईत फ्लॅट बघितला. फ्लॅट बघून जे काही डिपॉझिट असेल, जे काही लोन प्रोसेस असेल, याची पूर्ण व्यवस्था केली. लिटरली माझा सिबिल स्कोर 450 होता, मला कोणच लोन देत नव्हतं. पण मॅडम त्याचं कनेक्ट वापरून फ्लॅट कसा घेता येईल आणि फक्त फ्लॅट घेऊन थांबल्या नाहीत. मी कोल्हापूर होतो तर मी अडकलेलो, मॅडम इकडे आल्या होत्या. माझं फ्लॅटचं पूर्ण फर्निचर कोविड मध्ये असून सुद्धा पूर्ण करून घ्यायचं काम मॅडमनी पार पाडलेलं आहे. तर आयुष्यात कुठेही स्टक जर झालो, म्हणजे लिटरली सपोज ऍसिडिटी जरी झाली तर आमच्या कनेक्टेड सगळे लोक मॅडमला फोन करायचे. माझा भाऊ स्वतः डॉक्टर आहे, पण मी त्याला कधी विचारलं की बाबा ऍसिडिटी झाली कुठली गोळी खाऊ, मग मॅडमला फोन करायचं, मॅडम काय करू सांगा, मॅडम म्हणायचे गोड काहीतरी खाऊ. तर बारीक सारीक ज्या काही पर्सनल लेवलच्या गोष्टी आहेत ह्या मॅडमने केले आणि मला वाटतं सगळ्यांच्या आयुष्यात केले. त्यामुळे त्याच्यावर मी काही जास्त काही बोलत नाही, बाकीची सगळी बोलते. पण जे काय हायलाइटेड आहेत गोष्टीच्या, बाकी कोणाला माहित नाही, मला माहित होतं, ह्या थोड्याशा मला तुम्हाला दुसरी बाजू मॅडमची तुम्हाला सांगायची. मॅडम गेल्या मंगळवारी, आम्ही सोमवारी पहाटे मी निघालो. मला मॅडमच्या हजबंडचा फोन आला की सर इमिडिएटली या, गोव्यात काहीच हॉस्पिटल सापडत नाहीयेत आणि तिथे कोणच ओळखीचं नाहीये. मी लिटरली जसं बस पकडतात जाऊन तसं मी एअरपोर्टला गेलो. मला माहित नव्हतं कुठली, कारण फ्लाईट बुकिंग सकट मॅडम बोलते
आम्ही कुठली ट्रिप प्लॅन केली तर मॅडम सगळं एक्झिबिशन करायचं, फ्लाईट बुकिंग, म्हणजे मला इथून जर मी कधी गाडी घेऊन नाही आलो तर मला घरी जायचंय तर उबेर थ्रू माझी कॅब बुक पण मॅडमच करायची, एवढं आम्ही मॅडमवर अडिक्ट झालो होतो. तर गोव्याला असताना मंगळवारी मॅडम काहीच बोलत नव्हते आणि मला वाटतं 2 दिवस मॅडमचा फोन बंद होता. मला एक फोन आला, एक म्हातारे गृहस्थ बोलत होते की तुम्ही स्वप्नील देसाई काय? मी म्हटलं हा. तर शीतल कुठे? शीतल फोन उचलत नाहीये. मला वाटलं की मॅडम बरेचसे बिझनेस करायच्या, त्याच्यामध्ये माझा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर होता की कुठली तर ऑर्डर घेतली असेल आणि ऑर्डर डिलिव्हर झाली नसेल. मी त्याला सांगितलं की तुम्हाला नेक्स्ट वीकला फोन करतो मी, आता थोडंसं हे. ते म्हणे थांब, शीतलचा फोन लागतोय पण उचलत नाहीये आणि माझ्या घरचं लाईट बिल आले तर लाईट बिल भरायचं आहे. मी तेव्हा काही बोलू शकलो नाही. मी त्याला संध्याकाळी फोन केला, थोडंसं काय झालं बोला. तर 1 वर्षापूर्वी मॅडमने मला एक सांगितलं होतं की तुमच्या कोल्हापूरला किंवा मुंबईत कुठले जर वृद्धाश्रम असतील तर त्याची मला इन्फॉर्मेशन द्या, कारण त्यांच्या कनेक्टेड 1-2 वयस्कर माता म्हातारे ज्यांची मुलं अमेरिकेत असतात त्यांना सोडून दिलं होतं, त्यांना राहायला घर नव्हतं. त्यांच्याकडे अप्रोच आला होता की ह्यांना राहायचं बघायचं आहे. आम्ही गेले 2-3 महिने वृद्धाश्रम शोधले पण त्यांच्याकडे काहीच स्टॅबिलिटी नव्हती, म्हणजे त्याला आधार कार्ड पण नव्हतं, म्हणून त्यांना कोणच त्या वृद्धाश्रमात घेत नव्हतं. शेवटी फिरून 3-4 महिन्यानंतर मॅडमनी असा पर्याय शोधला. हे मला सांगितलं नव्हतं मॅडमनी, मला त्यांनी सांगितलं त्या दिवशी की कल्याणमध्ये त्यांनी रूम रेंट घेऊन ठेवलं, त्यांना मेसचा डबा लावला आणि त्यांचं लाईटचं बिल वगैरे ते भरायचं दर महिन्याला. आणि त्यांचा मला फोन आला की लाईट कट करतायत, शीतल फोन उचलत नाहीये, तर ते थोडं बघा. तर अशा प्रकारचे किती लोक असतील की ते त्याच्यावर डिपेंड असतील, त्यांना माहितीच नाही काय झालंय. त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे मॅडमची, आता गेले 1 वर्ष मी मॅडम आम्ही एकत्र जायचो. त्यांना ट्रेननं वगैरे प्रवास जमत नव्हता, तर आम्ही एकत्र जायचो. आमच्या जर भांडू पंपिंगला आम्ही गाडी थांबायचो सिग्नलला, बरेचसे लहान मुलं तिथं काय काय विकायला यायची. एक दिवशी एक लहान मुलगा हातात एक 7-8 छत्र्या घेऊन आला होता आणि स्वतः भिजत होता. मॅडम म्हटलं थांब जरा, काच खाली करूया. म्हणजे गाडी आत भिजेल, काच मी खाली करत. तिने काच खाली केली आणि त्याला विचारलं किती रुपयाला छत्री आहे? तो म्हटलं 100 रुपयाला छत्री आहे. ठीक आहे म्हटलं, एक छत्री घेतली. तो म्हटलं घ्या ना, पाऊस लागलाय आणि माझ्या 7-8 छत्र्या शिल्लक आहेत शेवटच्या. रात्रीची वेळ होती, 7-8 वाजले होते. मॅडम मी सगळ्या 7 ते 8 छत्र्या खरेदी केल्या. त्यांच्याच कनेक्टेड अजून दुसरी कोण मुलं आली छोटी छोटी की आमच्या पण घ्या. मॅडम त्यांच्यावर सगळ्या छत्री खरेदी केल्या. जवळपास आमच्याकडे 20 ते 25 छत्र्या गाडीत पडलेल्या. आणि मॅडम त्यांना तिथे जाऊन सांगितलं आणि त्यातली एक छत्री त्या दोघांना दिली आणि आता पावसात भिजू नका, घरी जाऊन सांगितलं. मॅडम विचारलं मॅडम काय करायच्या छत्र्या? 20-25. 1 महिना जवळपास त्या छत्र्या गाडीत तशाच होत्या. आणि मॅडम कडे कॉलेजला सारखे येत नव्हत्या. मॅडम एक दिवशी कॉलेजला आल्या. आमच्या साफसफाई करणारे ज्या मावशी आहेत, आज त्यांना खरं दुःख झाले. आज फुल लावणारा जो माणूस होता त्याला माहित नव्हतं की कोणाची शोकसभा आहे. आणि ज्यावेळी फोटो रिव्ह्यू केला तो 2 मिनिटं खुर्चीत बसला की काय झालं हे. कारण एनबीएल नॅकच्या वेळी त्याच्याशी कम्युनिकेट करणं, कुठे आपल्याला हार पाहिजे, कुठे आपल्याला बुकी पाहिजे, कुठल्या केबिनमध्ये काय लावायचं, याचा सगळा कॉन्टॅक्ट हा मॅडमने केलेला त्याच्याबरोबर. आणि याच्यावर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कुठलाही कॉलेजचा इव्हेंट असेल तर मॅडमने कधीच ऍडव्हान्स कॉलेजकडे मागितलं नाही. सगळे स्वतःचे खिशातले पैसे खर्च केले, नंतर बघता येईल काय करायचं ते. इव्हेंट कॉलेज चांगला झाला पाहिजे. आणि मग त्या मावश्या आल्या होत्या आणि मावशांना मग साफसफाई करत होत्या. पावसाळे दिवस सुरू होते, गणपतीची वेळ होती. मॅडम विनोद सांगितलं, विनोद गाडीत छत्र्या ठेवलेत, 15 छत्र्या आहेत, त्या सगळ्या छत्र्या मॅडमला देऊन टाक. तर अशा प्रकारची मदत ते करायचं. आपला माधू कॅन्टीन मधला आहे. आपण कोणीच ज्या गोष्टींकडे बघत नाही किंवा ज्या गरजूंकडे आपण बघत नाही त्यांच्याकडे त्यांचं लक्ष असायचं. दिवाळीत मॅडमने भरपूर बिझनेस केले. दिवाळीत त्या कंदील पण विकायच्या आणि काही कंदील त्या मुद्दाम एक्स्ट्रा मागवायचे की ज्या गरजूंना देता येईल. त्यांना माहिती होतं की पाटीलची कॅन्टीनची मुलं सगळी दिवाळी सुट्टीवर जातात आणि त्यांना प्रत्येकाला एक कंदील द्यायचं. मग आम्ही त्यांना बोलवलं, माधूला पण कंदील दिला. सगळेजण गेले आणि माधू परत कंदील द्यायला मॅडमकडे परत आला. आणि मग मॅडम विचारलं, माधू कार्य कंदील का नको? माधू म्हटलं, मॅडम कंदील देताय पण घरात लाईटच नाही, कंदील लावू कशाला?
मॅडमनी लगेच फोन केला पाटलांना की पाटील तुम्ही गावी चाललाय का आता गणपतीला? पाटील म्हणले हो चाललोय. तर मग ठीक आहे, तुमच्या ते जवळचे कुठल्या एमएससीबीचं ऑफिस बघा, माधूचं डॉक्युमेंट वगैरे सगळं करा आणि माधूच्या घरात लाईट लावा, त्याचा जो काही खर्च आहे मीटरचा तो सगळं मी करणार आहे. आणि माधूच्या घराचं लाईटचं फिटिंग आणि माधूच्या घराचं लाईटचं मीटर हे सगळं माधूला हे केलं. आणि मागच्या वर्षी माधूला परत कंद दिलं की माधू आता लाईटच्या घरात आल्या तो दिला. हा जिथं आपले विचार संपतायत तिथं त्यांचे विचार सुरू होत आहेत. अशा प्रकारचे मॅडम होते. आपल्याकडे एक विद्यार्थी होता फर्स्ट इयरला, निखिल टाके, आयटीचा विद्यार्थी होता, जो गेट पासून त्याला कॉलेजला 2 तास वेळ लागायचा, कारण त्याला थोडासा मेंटली प्रॉब्लेम झाला होता. आपल्या प्रत्येकाला तो मुलगा दिसायचा की जो पाय पडत दगडला पाय लागला तरी पाय पडायचा, बेंचला पाय लागला तरी पाय पडायचा, त्याला जेवता येत नव्हतं, ती प्रकृती खराब झालेली, पाय पडून ती सगळे कपडे खराब व्हायचे, सगळ्याला तो मुलगा दिसायचा. पण कुणी त्याच्यावर कारवाई केली नाही. मला पण तो रोज कॉलेजला तो मुलगा दिसायचा, कारण तो मुलगा 8ला कॉलेजमध्ये एंट्री केली गेट मधून तर त्या कॉलेजमध्ये पोहोचायला 1 वाजायची, त्यामुळे तो प्रत्येकाला दिसायचा. एकदा विनोदला तो मुलगा दिसला आणि विनोदनं सांगितलं की मॅडम ह्याच्यावर उपचार करा, मला वाईट वाटतंय. त्याला आम्ही संध्याकाळी 6ला घेऊन बसलो टीपीयू मध्ये, त्याच्या घरच्यांचा नंबर काढला. त्याला टीपीयू मध्ये खुर्चीत बसायला सुद्धा 2 तास लागलेला. मला वेळ झाला होता, मॅडमला म्हटलं मॅडम उद्या बघूया, वेळ झाला मला घरी जायचंय. मॅडमला नाही, त्याला मला आता स्टेटमेंट द्यायचे. त्याला 2 तास लागला. 6 वाजेपर्यंत मॅडम थांबल्या. मॅडमची दोन्ही पोरं जी मॅडमवर डिपेंड होती ती सुद्धा सारखी फोन करते, पण मॅडम नाही म्हटलं की याच्यासाठी मला वेळ द्यायचा. तो 2 तासानंतर मुलं खुर्चीत बसला. त्याला काय बोलायचं कळत नव्हतं. त्याला टेबलला जरी हात लागला तरी तो पाय पडायचा, कागदला हात लागला तरी त्याला पाय पडायचा. त्याच्या घरचा नंबर घेतला मॅडम, त्याशी बोलल्या आणि तू व्यवस्थित कॉन्फिडन्स दिला. त्याच्या आईशी बोलल्या. त्याच्या आई वडिलांना त्यांना एक्सप्लेन करायला एक म्हणायला लागला, त्यांना वाटत होतं की ह्याला भूत लागलंय आणि त्या भूताला लागण्याची ट्रीटमेंट सुरू होती. ते म्हणते नाही, त्याला देवाचं आलंय आणि आमची ट्रीटमेंट सुरू आहे. एक महिन्यात त्याने एक्सप्लेन केलं की नाही, ह्याला भूताचं, ह्याला सायकॅट्रिस्टची गरज आहे, ह्याला ट्रीटमेंटची गरज आहे, ह्याला गोळ्या खाण्याची गरज आहे. त्याची पेपर सुरू होते आणि घरचं त्याला प्रेशर होतं मुलाचं की तू पेपरच द्यायचे. तो मुलगा साधा चालू शकत नव्हता आणि घरच्या मुलाची पेपर द्यायचे. आम्हाला पण वाटत होतं की नाही, त्याला पेपर देणं गरजेचे आहे. पण मॅडमने त्याला बोललो तू पेपर आजपासून द्यायचे नाहीत, तू पेपर सोडून टाक आणि तुला घरी जायचंय. आणि त्याला घरी पाठवून दिलं, कारण भीती होती की तो मुलगा काहीतरी करून घेईल. कारण त्याला हॉस्टेलला राहायचं आणि हॉस्टेलची मुलं सगळी त्याला चिडवायची. त्याला घरी पाठवून दिलं. त्याच्या घरच्यांना काही माहित नाही. तो जिथं राहायचा त्याचा ऍड्रेस घेतला, तिथं कोण सायकॅट्रिस्ट आहे ते बघितलं. त्या सायकॅट्रिस्टशी बोलल्या. त्या सायकॅट्रिस्टला सगळं सांगितलं त्यांच्या घरात हे अवेअरनेस नाहीये, हा मुलगा इथं आहे आणि मी त्याची फी भरतो, त्याची अपॉइंटमेंट घ्या आणि मी त्याला पाठवून देतो. आणि त्याच्या आईला सगळं समजावून सांगितलं, कारण वडिलांना विश्वास नव्हता. आई त्याला घेऊन गेली. 3 महिने मुलगा तो ट्रीटमेंट घेत होता आणि 3 महिन्यानंतर तो मुलगा प्रॉपरली कॉलेजमध्ये आला. त्या मुलग्यानं आपल्या कोणातरी स्टेटस बघितला असेल आणि तो मुलगा शॉक झाला. परवा दिवशी मंगळवारी जयधन होतं, चंद्रपूरवरून मुलगा तो आला आणि तो बोलता येत नव्हतं त्याला की मी काय करू. त्याच्या आईचा मला मेसेज आलाय की सर, मॅडमच्या विश्वासावर माझा मुलगा मुंबईला पाठवून दिला होता, आता मी कुणावर विश्वास ठेवू, मला काही समजत नाही आणि पूर्णपणे रडतो आल्यापासून. जेव्हा तो मुलगा बरा झाला त्यावेळी मी विनोदनं नाच सोडला, हा मुलगा आता बरा झालाय. पण काल मला त्याच्या आईने सांगितलं, बरा झाल्यानंतर सुद्धा दर 15 दिवसानंतर मॅडम त्याच्या आईला मेसेज करायचा की निखिल कसा आहे, बरा आहे का. तर निखिलची चौकशी काय, कोण करणार हे समजत नव्हतं. तर अशा प्रकारची बरीचशी मॅडमची उदाहरणं जी संपणारच नाहीत. पण सगळ्यात मेन बेसिक पार्ट एक सांगतो मॅडमचा, की मॅडम भरपूर बिझनेस करायच्या. पापडाचा बिझनेस करायच्या, चटणी बिझनेस करायच्या, तिळाचा करायच्या, आंब्याचा करायचा, दिवाळी गिफ्टच्या करायच्या. बापू मला काय म्हणायचं, काय ते पापड लोणचं बिझनेस करायला लागलायस, कारण त्याच्या प्रकृतीला जमत नव्हतं. पण त्यांच्या बिझनेस एक सांगतो, त्यांना कुठल्याही बिझनेसची गरज नव्हती, पण बिझनेस मधून येणारा प्रत्येक प्रॉफिटचा पैसा ह्या चारकीसाठी ते द्यायचे आणि प्रत्येकाला मदत करायचे. एकही रुपये ज्या बिझनेस मध्ये जो मिळेल तो त्यांनी स्वतःच्या खर्चासाठी घातलेला नाहीये. जी काही बिझनेस मध्ये डिलिव्हरी दिली त्याच्यात सुद्धा मला त्यांनी पेट्रोलचे पैसे दिलेले आणि जो काही बिझनेस मध्ये प्रॉफिट होईल हा फक्त आणि फक्त जो गरजू लोक आहेत त्यांना त्यांनी दिलेला आहे. हा बिझनेस सुरुवात त्यांची कशी झाली, एक तळावपाडीला ठाण्याला महिला गृहोद्योगचं प्रदर्शन सुरू होतं. त्या गृहोद्योगच्या प्रदर्शनामध्ये एक म्हाताऱ्या बायका
जे अनाथ आहेत त्यांचा गृहोद्योग आहे तो साताऱ्याचा. आणि सगळ्याच गृहोद्योगांचं प्रदर्शन होतं तिथं. मॅडमला प्रदर्शन बघायला खूप आवडायचे. प्रत्येक प्रदर्शन ते बघायला जायचं. आणि ते एकदा गेले होते प्रदर्शन बघायला. तिथं लहान म्हाताऱ्या बायका उभा राहून त्या पापड विकायच्या. त्यांना ते वाईट वाटलं आणि त्यांचा पूर्ण स्टॉल, जेवढ्या स्टॉल मध्ये पापड आहे ते सगळे स्टॉलचे पापड त्यांनी विकत घेतले. मला वाटतं त्याची किंमत 30-35 हजार रुपये होती. आणि ते म्हणले की आता मी एकटीच आले, मला घेऊन जायला काय नाहीये, असंच असू द्या, हे पैसे घ्या, मी उद्या येऊन तुम्हाला घेऊन जाते. मला फोन करून सांगितलं की सर असं असं आहे आणि उद्या थोडंसं सामान घेऊन यायचं ठाण्यावरून. मी गेलो तिथे. मला वाटलं गाडीत सामान बसेल, त्याचं छोटं सामान असेल. तर त्यांनी पूर्ण स्टॉल विकत घेतलं. त्यांनी सगळं मोठ्या गोणी भरून ठेवलेल्या त्या स्टॉलच्या. म्हणजे मॅडम एवढं कशाला घेतले? म्हटलं की नाही घेतलंय, असू दे ठेवा. मी पोर्टर केलं. ते पोर्टर करून बऱ्यापैकी काल लोक त्यांच्या घरी गेले असतील, त्यांच्या घरात सगळ्यांनी बघितलं असेल, प्रॉपरली इंटरव्ह्यू केला. तशा घरात ती 10-12 पोते आणून टाकलेले आहेत त्यांनी. कशासाठी आणलेली काय माहिती. 6 महिने ते पापड तसेच, कारण विकायचे कोणाला, घेणार कोण आणि काय आहेत ते, कशाचे बनले कोणालाच काय माहित नव्हतं. 6 महिन्यानंतर ते काय पापड कोण घेणार. दिवाळी आली होती आणि मॅडमने ते सगळे पापड सगळ्यांना वाटून टाकले तसेच. आणि मग त्या महाल्या गृहोद्योगाचा यांना परत फोन आला की मॅडम काय अजून ऑर्डर आहे का. त्यांना माहित नव्हतं की ह्यांनी पापड त्यांच्यासाठी घेतले. त्यांना वाटलं की याची मोठी ऑर्डर आहे, काय तर मोठे डिस्ट्रीब्युटर वाटतं आणि म्हणून बिझनेस चाललाय. त्यांना परत फोन आला की मॅडम नवीन ऑर्डर काय. तिथंच ते थांबले. मला परत म्हणले की सर त्यांना खूप गरज आहे आणि त्यांचा गृहोद्योग बंद होणार आहे कारण त्यांचं त्याच्यावर चालू आहे, तर आपण पापडचा बिझनेस सुरू करणं गरजेचं आहे आणि पोस्ट तयार करा, आपण पापड विकूया. मॅडमचे उपकार एवढे होते की मॅडमला कुठल्याच गोष्टीला नाही म्हणायची हिंमत नव्हती. मी म्हटलं चला मॅडम पापड तर पापड विकू आपण. पोस्टर्स तयार केले, पापडच्या ऑर्डर्स घेतल्या आणि मग तो बिझनेस सुरू झाला. लिटरली मॅडमची शेवटची जी पोस्ट आहे आयुष्यातली, स्टेटस आहे, हा सुद्धा पापडाचा आहे. मॅडमनी शेवटचे जे लिखाण केले ताज हॉटेल, म्हणजे त्या ज्या गेल्या त्या ताजमध्ये होत्या, ताजमध्ये माणूस एन्जॉय करायला जातोय, तिथं सुद्धा त्या बिझनेसचं नोटिंग करत आहे, कोणाची काय ऑर्डर आहे, कोणाला किती ऑर्डर द्यायची आहे. जाताना पण त्यांनी त्यांच्या हसबंडला सांगितलं की जाताना आपल्याला पापड घेऊन जायचे आणि पापडचे ऑर्डर आले, त्यांचा माल खूप तयार आहे, तर त्यांनी दिवाळीत माल करून ठेवलाय. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे बिझनेस नवीन तयार होत चालले. एकदा ते त्यांच्या फॅमिली बरोबर गोव्याला चालले होते कोस्टल रोडने. देवगडला त्यांना मध्ये एक लहान मुलं आंबे विकताना दिसली आणि त्यांनी गाडी थांबवली. तुम्ही कुठले आहे काय. त्या मुलाची बाग होती की ठीक आहे, मला तुमचे आंबे द्या आणि मी विकत घेत जाईल दरवेळी. आणि घरी आंबे खाण्यासाठी घेण्यापासून जो प्रवास सुरू झाला होता, या सीझन मध्ये मॅडमने 700 डझन आंबे विकलेत. त्यातला 1ही रुपये त्यांनी घरात दिला नाही, तो सगळं वाटून टाकलाय. परवाच मॅडमने जाताना 7 पेट्या आंब्याच्या उरलेल्या. मॅडमला फोन केला, मॅडम 7 पेट्या उरल्या, तुमच्या घरी 2 देऊ का. मॅडम म्हणे थांबा, म्हणजे तुम्हाला 2 मिनिटात फोन करून मी सांगतो काय करायचं पेट्यांचं. मॅडमच्या विंग मध्ये विंग आहेत 7-8. मॅडम म्हटल्या 5 मिनिटात फोन करून त्या 7-8 विंग मध्ये वॉचमन असतील, कोणी असेल तो वॉचमन प्रत्येक विंग मध्ये 1-1 पेटी देऊन जावा आणि असू द्या. कुठली मदत करताना त्यांनी सांगितलं नाही की मी A403 मध्ये राहते किंवा माझं नाव शीतल सल्लारे, तुम्ही फक्त द्या आणि बाहेर चला. आणि ह्या प्रकारच्या कुठल्याही मदत करताना स्वतःचं नाव टाकून त्या मदत कधीच करत नव्हत्या. सगळं फ्री ऑफ कॉस्ट करत होते. कंदीलचा पण सेम तशी स्टोरी आहे. सांगलीतलाच एक गृहोद्योग आहे, ते वेताचे कंदील तयार करतात. एकदा एक्झिबिशन मध्ये ते कंदील आले आणि मॅडम असं जाताना ते म्हणत की नाही, कंदीलला मागणी नाहीये, कंदील कोण विकत घेत नाहीये आणि कंदीलचं हे अवघड आहे. आणि मग कंदील घ्यायला सुरुवात केली. इथं कोण कंदील घेणार, तो कोण बसवणार माहित नाही. कंदील विकत घ्यायचे, मग विकले तर विकले. आज सुद्धा जर मॅडमच्या घरात गेलं तर 100 ते 150 कंदील तसेच पडलेले आहेत. त्याच्या मागे पैशाचा काही विचार नाहीये, फक्त त्यांना मदत करणं हा एकच उद्देश होता. आम्ही एकदा HR मीट घेतली होती आणि मॅडमना बाबा आमटेंवरचा पिक्चर आला होता आणि मॅडम तिथे हेमलकसाला जाऊन आलेल्या. आणि मग हेमलकसामध्ये काय काय काम चालतंय, बांबूच्या वेताच्या सगळ्या हे चालतात. आणि मग HR मीटला आम्हाला HR ला रिटर्न गिफ्ट द्यायची होती आणि मॅडम नुकतंच तिकडून जाऊन आले. मॅडम म्हणत की आपल्याला ह्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे, ही लोक एवढं DOT करत आहेत, तिथे काहीच नाहीये, तर आपण काहीतरी फुलं मुलाची पाकळी घेऊया. आम्ही HR साठी काहीतरी वेगळं गिफ्ट, पाण्याची बॉटल किंवा काहीतरी हायलाइटेड राहील असा आम्ही विचार केलेला. मॅडम म्हणले कॉलेज पैसे देणारच आहे ना आणि तुम्ही HR ला काहीतरी देणार आहे ना, तर आपण घेताना कुठनं पण दुकानाने घ्यायचे, तर हेमलकसातून जर रिटर्न गिफ्ट जर घेतले तर बरं पडेल.
म्हटलं मॅडम त्यांना नाही जमणार, त्यांच्या खुर्ची येणार नाही, HR आहेत, HR चांगलं देणं काहीतरी गरजेचं आहे, त्यांना होणार नाही. शेवटी त्यांनी त्या हेमलकसला कॉन्टॅक्ट केला की असं असं आमचा इव्हेंट आहे आणि आम्हाला काहीतरी करायचं आहे, काय करूया आम्ही सांगा. तर त्यांनी आम्हाला तो बांबूचा असा मोबाईल स्टँड ठेवलं की एक स्पीकर तयार करून आम्हाला दिला होता. त्याने आम्हाला सांगितलं बघा हे युनिक काहीतरी तयार केले त्या लोकांनी आणि आपण घेऊया काहीतरी करा ह्याच्यासाठी. शेवटी आम्हाला पर्याय नव्हता, आम्ही 250ची ऑर्डर दिली आणि मग ते बांबू घेतले आणि काहीतरी फुलाची पाकळी म्हणून त्यांनी त्यांना मदत केली. तर अशा प्रकारचे वेगवेगळे ऍक्टिव्हिटी त्या करत होत्या. मागच्याच वर्षी शायनिंग स्टार अवॉर्डला वास्तविक मॅडमचं काम एवढं आहे की त्यांना आमचा अवॉर्ड पुराच होणार नाहीये, पण तरी पण ठरवलं की आपण एक मॅडमना अवॉर्ड देणं गरजेचं आहे. म्हणून पहिल्यांदा त्यांना एक एम्प्लॉयर ऑफ द इयर आम्ही मागच्या वर्षी शायनिंग स्टारला अवॉर्ड दिला. मॅडमनी भाषण पण केलं, त्यावेळी बोलतात नव्हतं म्हणून सरांनी भाषण केलं मॅडमचं. आणि त्यावेळी संध्याकाळी मॅडमचा मला फोन आला. मॅडम म्हटले की लहानपणापासून आता मॅडमचे भाऊ पण आपल्या बरोबर आहेत की दादाला खूप गिफ्ट मिळालं, प्राइज मिळायची. दादा माझ्यापेक्षा हुशार होता आणि दादाचे गिफ्ट मी तरच बघायचे, मला कोणच गिफ्ट प्राइज देत नव्हते. आणि मग मला पण वाटायचं की मला पण कोणतं प्राइज द्यावं आणि आज तुम्ही दिलं त्याबद्दल थँक्यू. मला पण आवडते की माझं नाव सगळीकडे व्हावं आणि हे करावं. ते कोणाला त्यांनी सांगितलं नाही. वास्तविक ज्या काही बिझनेस मधून येणारा पैसा आहे हे चॅरिटीसाठी देतात, हे मला त्यांनी सांगितलं तुम्हाला शपथ आहे की तुम्ही सांगितलं तर बघा की हा पैसा चॅरिटीसाठी जातोय. कारण तो जर जात असेल तर ऑटोमॅटिकली सगळे लोक ते परचेस करतील. आणि मला वाटतं थोडंसं प्रिन्सिपल सरांना माहिती असेल, त्यामुळं आमची कुठली पोस्ट पडली की प्रिन्सिपल सरांची ऑर्डर आहेच, काय झालं की ऑर्डर आहेच, हे घ्या ते घ्या. एक दिवशी मी सरांच्या गाडीतनं गेलो आणि सरांच्या गाडीमध्ये टिकीट सगळं तेलाच्या बॉटल. मॅडम म्हटलं मॅडम सरांच्या गाडीत तेलाच्या बॉटल फुल. मॅडम म्हणले की बहुतेक मग सर फक्त आपण टाकतोय म्हणून ते परचेस करतायत. आणि सर त्यानंतर मॅडम तुम्हाला कधीच पोस्ट टाकली नाही की आम्ही असं विकतोय म्हणून. मॅडम म्हटलं की सरांना नका टाकत जाऊ, कारण सर आपण जर वेळ टाकला सर विकत घेतील, मला ते काही योग्य वाटत नाहीये. जो ज्याला पाहिजे तोच घेऊ दे, त्यातनं मिळणारा पैसा आपल्याला द्यायचा आहे आणि चॅरिटी करते कोणाला सांगायचं नाहीये, कारण आपल्याला फ्रुटफुल ती जी काय मदत ती करायची. आणि मग ह्या गोष्टी तशाच घडत गेल्या. बिझनेसची आवड असल्यामुळे आपली जी टॅगलाईन आहे शेवटची की आता थांबायचं नाही, मॅडमने घेतलेला वसा पुढे चालू ठेवायचं आहे. तर मॅडमच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी त्यांच्या हसबंडशी पण काल बोललो की ताजमध्ये लोक ते फिरत होते आणि मॅडम त्यांचं नोटिंग करत होते की माझ्या ऑर्डर्स कुठल्या द्यायचे आहेत आणि काय करायचे. आणि त्यांच्यावर डिपेंडेंट असणारे 3-4 गृहउद्योग आहेत. तर कालच आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि आम्ही असा प्लॅन करतोय की मॅडमच्या नावाने एक फाउंडेशन तयार करायचं आहे आणि जे मॅडमचे जो वसा आहे, जे त्यांचे बिझनेस आहेत ते कंटिन्यू सुरू ठेवायचे आहेत. त्यामुळे जे काही गृहउद्योग आहे ना सपोर्ट होईल आणि त्यातून जो काही प्रॉफिट होईल हा गरजूंना आपल्याला देता येईल आणि जे काही मॅडमचं एम आहे हे कम्प्लीट होईल आणि त्या फाउंडेशनच्या स्वरूपात मॅडम आपल्याबरोबर दररोज जगत राहतील आणि जो काही त्यांचं ध्येय हे आपलं कम्प्लीट होऊन जाईल. त्यामुळे आपण हर मेमरी अँड आवर मिशन ह्या उक्तीच्या अंडर त्यांच्या फाउंडेशन मध्ये आपण काम करतोय. शेवटी एवढंच बोलायचं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये अप्रत्यक्ष त्यांनी एवढी जी मदत केलेली आहे त्याबद्दल त्यांना थँक्यू बोलायचं विसरून गेले. तर शेवटचं मॅडम थँक्यू बोलतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कदाचित तुमच्यापैकी अनेकांना हे माहीत नसेल, शीतलच्या अजून काही आठवणी मी सांगतो, पण तिला स्पोर्ट्स मध्ये प्रचंड रस होता आणि त्यातही रमायची, इंटरेस्ट घ्यायची. लॉन टेनिस मधील जोकोविच, राफेल नादाल, रॉजर फेडरर याच्या ग्रँड स्लॅम टुर्नामेंट्स मधल्या मॅचेस ती आवर्जून बघायची. तसेच फुटबॉल आणि क्रिकेटचं चांगलं ज्ञान ती ठेवून होती. पूर्वाश्रमीचे मनोहर फाळके तंत्रनिकेतन जेव्हा बंद करण्यात आले तेव्हा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांवर एक फार मोठे संकट आले होते. पण वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या सन्माननीय संचालक मंडळामुळे व त्यात शीतलने केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आम्हा काइंड ऑफ रेफ्युजींचा प्रवास आपल्या अभियांत्रिकी व दृश्यकला महाविद्यालयात सुकर झाला व आम्ही समाधानकारकरित्या यात विलीन झालो. वैयक्तिकरित्या माझ्याबद्दल बोलायचे झाल्यास 2002 पासून प्रकृती अस्वस्थामुळे मी 3 वेळा जॉब सोडला आणि 3ही वेळा मला आपले कॅम्पस डिरेक्टर व माझे पहिले प्राचार्य प्राध्यापक अशोक चव्हाण यांनी नोकरीवर परत येण्यात मदत केली.
2017 मध्ये शीतलमुळे मी प्रशिक्षण व नियुक्ती विभागात रुजू झालो. माय अर्नेस्ट ग्रॅटिट्यूड. माझ्याप्रमाणेच मनोहर फाळके तंत्रनिकेतन मधील बहुतांश कर्मचाऱ्यांची, खास करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची, यात मुख्यत्वे संजय असेल, अमोल असेल, लक्ष्मी शिल्पा असतील, सुरेश असेल, यांची शीतलने केलेल्या मदतीची व तिने घेतलेल्या काळजीची एक स्टोरी आहे. सृष्टी जाधव असेल, नीता असेल, सुवर्णा पावडे असेल, यांची काळजी शीतलने नेहमीच घेतली आणि या स्टोरीज, या कथा लाईफ डिफाईनिंग आहेत. माणसातल्या माणुसकीच्या त्या कथा आहेत आणि यात शीतलला कुठेही मोठेपणा नको. आपण ज्यांना मदत केली त्यांनी आपले उपकार लक्षात ठेवावेत ही तिची अपेक्षा मुळीच नव्हती. तिच्या ते स्वभावातच नव्हते. अन्यायाची तिला तिटकारा होता. एखाद्यावर अन्याय होतोय असं तिच्या लक्षात आले तर तिथे ती योग्य कृती करायची. त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याची प्रबळ इच्छाशक्ती तिच्याकडे होती आणि ते धाडस या व्यक्तिमत्वात होते. आपले प्राचार्य डॉक्टर आलम शेख यांना देखील शीतल मॅडमविषयी खूप आपुलकी आणि आदर होता आणि शीतलही त्यांना तेवढ्याच आदराने वागवायची. आपल्या संस्थेच्या अनेक कार्यक्रमामध्ये आपले प्राचार्य मॅडम शीतल असे नाव घेऊन तिच्याप्रती आपले कौतुक व्यक्त करायचे. ते शीतल मॅडम म्हणायच्या ऐवजी मॅडम शीतल म्हणायची आणि तो त्यांचा तिच्याप्रती आदर होता. मी आता आपले सन्माननीय प्राचार्य डॉक्टर आलम शेख यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या फॅमिलीतर्फे मॅडम श्रद्धांजली करतो आणि स्वप्नील सरांनी पूर्ण सेमिनार हॉल एकदम भारावून टाकलेला आहे. मारावे परंतु कीर्तिरूपी उरावे. सरांनी आज ज्या काही घटना सांगितल्या त्या अनबिलिव्हेबल आहेत. इनफॅक्ट अंत्यसंस्कार दिवशी रात्री 12 वाजताच ते मला बिलकुल रडत होते आणि त्यांनी त्या घटना मला सांगितल्या होत्या. त्या मला सांगायच्या होत्या, सरांनी तुम्हाला सांगितल्या. याच्यातून त्यांचा ग्रेटनेस दिसतो. आपल्याला वाटायचं की त्या बिझनेस करतात कमवण्यासाठी, नाही. चॅरिटी. आजकालच्या दुनियामध्ये कुणी 1 रुपया कोणाला देत नाही. मला एक घटना सांगावीशी वाटते. जेव्हा मी जॉईन झालो होतो, सकाळी अराउंड 9:30च्या आसपास मी जाऊन निघत होतो, तेव्हा टीपो सेक्शन हा पलीकडे होता आणि मॅडम मला आठवतं मेदूवडा खात होता. तर मी त्यांना असं सहज म्हटलं, मॅडम काय काम वगैरे करायचं की आल्याने लगेच नाश्ता करायचा? तर फक्त एक स्मित हास्य त्यांनी केलं. काही बोलल्या नाहीत. तर बोलू शकले असत्या परंतु ते काही बोलले नाही. मी रागवलो नव्हतो किंवा त्यांना हे केलं नव्हतं. फक्त एक आपलं बोलायचं म्हणून त्यांना बोलले. मी कोणालाही ओळखत नव्हतो. तेव्हा लिटरली कोणालाही ओळखत नव्हतं स्टाफ काही. नंतर मला बापूंच्याकडून कळलं की असा असा विषय आहे. त्याच्यानंतर पूर्ण याच्यामध्ये त्या कालावधी, त्या वेळेपासून आतापर्यंत मी कधीही त्यांच्याबद्दल काही हे केलं नाही. जसं स्वप्नील सरांनी सांगितलं की पोस्ट पडली की मी घ्यायचो वगैरे, मी त्यांना हे म्हणायचो ते पैसेच घ्यायचे नाहीत. त्यांना म्हटलं असं बिझनेस होत नसतो मला. बिझनेस करायचा आहे, तुम्ही एक हात दो एक हात दो असायचं. आणि स्वप्नील सर, मी हे सांगू इच्छितो, मी करायचो, घ्यायचो आणि ते मीही करतो ना तेच. कारण एवढं माझ्या घरी हे करणं शक्य नव्हतं. मिसेसची द्यायची ऑफिसमध्ये आणि ती अभिमानानं सांगायची की असे असे आमच्या फॅकल्टी आहेत, स्वप्नील सर आणि शीतल मॅडम, त्यांनी हे सुरू केलेलं. सांगायचा मुद्दा असा आहे, लाईफ हे अनसर्टनिटी भयंकर आहे. आता मी टाटा हॉस्पिटलमधूनच येतो आहे. माझे एक मित्र आहेत, त्यांचे वडील पॅनक्रियाटिक कॅन्सरने त्रस्त आहेत. त्यांच्या ॲडमिशनसाठी टाटामध्येही वेटिंग आहे भरपूर. तर थोडंसं मंत्रालयातून राहुल नार्वेकर साहेबांच्या थ्रू वगैरे, तर तिथे ॲक्च्युली राजेश मोरे सर, मी अजित आणि मॅडम आम्ही चौघही गेलो होतो. तर त्या दोघांना मी तिघांना तिथेच थांबवलं आणि मी इथे आलो, कारण इथे येणं गरजेचं होतं.
बरंच काय शिकवून गेले आपल्याला. मला जरा सरांनी जे सांगितलं लिटरली अनबिलिव्हेबल आहे. एक 10वी एक शिकणारा मुलगा जो शिकू शकत नाही, आंबे विकतोय, त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला बिझनेस सुरू केला. 2 वृद्ध लेडीज पापड विकतात, त्यांना त्रास होऊ नये, त्यांचा गृह उद्योग बंद होऊ नये म्हणून पूर्ण पापड त्यांनी खरेदी केले, छत्र्या दिल्या. हे खरोखर एक थोर व्यक्तिमत्वाचं एक निशाणी आहे. आणि जसं अनुप सरांनी सांगितलं, खरोखर मी त्यांना खूप रिस्पेक्ट करत होतो. लिटरली ज्या दिवशी माझ्या समोर प्रदीप आणि रईस सर आले, मला राऊंडवरती समजलं की ऑडिट कॅन्सल केलेलं आहे. गायत्री मॅडम समजलं ऑडिट कॅन्सलिंग असेल, त्यांचं काहीतरी कम्प्युटरमध्ये चालू होतं की घ्यायचं नाही घ्यायचं वगैरे. मग मी या दोघांना खाली बोलवलं, ते आले. त्यांचा चेहरा बघून माझ्या काळजात धस्स झाला. त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं काय झालं. मी त्यांना विचारलं मॅडमशी रिलेटेड काय आहे का, ते कबूल नाही झाले. शेवटी होकार मला म्हणजे समजलं. मी बापूंना फोन केला. बापू म्हटले मी 15 मिनिटात पोहोचतो आहे. मी ॲक्च्युली मला तेव्हा समजलं नाही की ते गोव्याला ते अदरवाईज मी फ्लाईट करून लगेच मी त्यांना म्हटलं सुद्धा दोघांना की आपण जाऊयात तिघे, इमिजिएटली आपण निघूयात. कारण ती व्यक्ती जी होती ती हजारात नव्हे करोडात एक अशी व्यक्ती होती. आणि त्यांना माहित होतं आपलं लाईफस्पॅन हे कमी आहे. तरीही त्यांनी फक्त आणि फक्त आनंद द्यायचं काम केलं लोकांना. त्यांचा कुठल्या डीपी बघा, एका डीपी मध्ये कधी असं जाणवलं नाही की ते आजारी आहेत. त्यांनी आपल्या आजारावरती मात केली होती. आता जे आपण व्हिडिओ पाहिला, मला कृपया माफ करा परंतु मी नाही कंट्रोल करू शकता. एक शल्य राहिलं. 15 तारखेला स्वप्नील सरांचा वाढदिवस होता. त्यांचा मला फोन आला, सर मी 15 तारखेला येणार आहे, परंतु एक अवॉर्ड सेरेमनी असल्यामुळे मला पुण्याला जायला लागलं. तुम्ही त्यांना म्हटलं मॅडम सॉरी, आपण नंतर भेटून तुमच्या घरी येणार आहे, तुम्हाला भेटणार आहे. कारण ते हॉस्पिटलला होतं मला नंतर कळलं. आणि ते मी इनफॅक्ट बोलले होतं प्रदीपला आणि सरांना. ते एक राऊंड गेलं शेवटचं भेटणं. जे काय भेट झाली ते 1 महिन्यापूर्वी झाली होती मला वाटतं. तर मित्रांनो, लाईफ हे क्षणभंगुर आहे. शेवटी प्रश्न पडतो, आपण कशासाठी पळतोय, कोणासाठी पळतोय. आपण म्हणतो तरी सुद्धा पळत राहतो. त्यांचे बंधू इथं बसलेले आहेत. अशा बऱ्याचशा आठवणी आहेत ज्या मी शेअर करू इच्छितो, कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आणि सरांनी जी संकल्पना फाउंडेशनची मांडलेली आहे त्याला माझं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे. सर माझ्याला जे असेल ते सांगा, आय एम ऑलवेज देअर फॉर दॅट. ही जी उणीव झालेली आहे निर्माण, ती आयुष्यात कधी भरून निघणारी नाही. कॉलेजच्या इतिहासामध्ये किंवा पीपी फॅमिलीमध्ये कधी भरून निघण्यासारखे आहे. त्यांना एक दिवशी मी चेष्टेवारी असंच म्हटलं बापूच्या टेबलमध्ये, काय मॅडम तुम्ही मासे छान बनवता, मला देत नाही. त्यांनी लिटरली फक्त माझ्यासाठी, फक्त, आणि ते मला आत्ता कळलं 2 दिवसापूर्वी, फक्त माझ्यासाठी त्यांनी पूर्ण 10-15 लोकांना माशाचं जेवण स्वतः बनवून आणून, म्हणजे जेवण महत्वाचं नव्हतं, माझं बोलणं हे फक्त आणि फक्त चेष्टेवारी होतं. परंतु त्याच्या मागची भावना, आत्मीयता, आपलेपणाचं नातं, मला छोटी बहीण नाही आहे, त्याच्यामध्ये मी छोट्या बहिणीला बघायचो. सॉरी, एक मेसेज आहे
तुम्हाला सांगितलं मी की कॅन्सर पेशंटसाठी मॅडम आणि मोरे सर तिकडं गेलेले आहेत. तर तो मॅडमने एक मेसेज त्यांच्यासाठी पाठवला. जरा मी प्लीज तुमची जर परवानगी असेल तर वाचून दाखवते 1 मिनिटामध्ये. हा माझ्याकडून नाही आहे, आव्हाड मॅडमकडून आहे. ती नव्हती फक्त व्यक्ती, ती होती एक प्रेरणा. सदैव इतरासाठी जीवन जगणारी ती असामान्य वृत्तधारणा. हसता हसता दुःख पचवणारी मदतीला कायम उभी. स्वतःची पर्वा न करता समाजासाठी झपाटलेली सुभी. आईसारखी माया, बहिणीसारखी साथ, तिच्या ओळखीचं सोनं आजी घ्यावं वाटतं माथा. गरिबासाठी अन्न वाटायची, संकटात धीर द्यायची. पावलोपावली सेवा तिची, दैवत्व गाठायची. जग जिंकलं तिनं, पण गर्व नाही कधी केला. सर सगळं त्या ईश्वराचं एवढंच सांगून नेहमी झेललं. तिचं आयुष्य होतं एक सुंदर कविता. पंक्ती बदलल्या आता, पण राहील ती सदा स्मृती. आज गैवरून डोळे आले, पण मनात तिचं तेज आहे. ती गेली नाही, ती आपल्यातच आहे, या प्रत्येक श्वासात आहे. वाईट एकच गोष्टीचं वाटतं, त्यांनी एक मीरा म्हणून अडॉप्ट केलेली मुलगी आहे. तिला एक आई मिळाली होती. ती आई तिचा साथ सोडून गेली. आणि त्या रात्री मी पाहिलं ॲम्ब्युलन्स अंत्यसंस्कार नेताना, लिटरली ती माझ्या आईला नेऊ नका, ते दृश्य बघून 2 दिवस मी नाही. देव त्यांच्या आत्म्यात शांती देव, मॅडमच्या आत्म्यात शांती देव. मॅडम शीतल, जसं अनुप सरांनी सांगितलं, एक आदरात्मक. मॅडम शीतलच्या आत्म्यात देव शांती देव, ही मी स्वचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. समोरच्याशी संवाद साधता साधता ती तिच्या लाघवी स्वभावामुळे समोरील व्यक्तींच्या अंतःकरणात आपली एक आपुलकीची जागा निर्माण करायची. ती त्यांना आपलेसे करून टाकायची. कोणतेही फॉर्मल ट्रेनिंग न घेता तिचे इंटरपर्सनल स्किल्स खूप चांगले होते. समोरच्याच्या हृदयाशी संवाद साधण्याची कला तिच्याकडे होती, त्यात तिचा हातखंड होता. मी आता आपले संकुल संचालक डॉक्टर अशोक चव्हाण यांना विनंती करतो, त्यांनी या प्रसंगी आपल्या मनात व्यक्त केला. शीतलकडे ज्या काही समस्या आहेत, तिचे सहकारी मित्रमैत्रिणी अडचणी घेऊन येत. त्यांना तिचा परिस्पर्श झाला की त्या समस्या निखरून निघत आणि समोरच्याला त्या समस्यावरील उपाय शीतलला द्यावाच लागत असत. एक फार मोठी अशी सकारात्मक ऊर्जा तिच्याकडे होती. तिचा स्वतःचा असा एक वेगळा ऑरा होता, त्यामुळे तिच्या सानिध्यात येणाऱ्या लोकांवर तिची पटकन छाप पडायची आणि त्या सर्वांना ती आवडायची. ही अनेकांसाठी एक स्ट्रॉंग पिलर ऑफ सपोर्ट होती आणि अनेक जण तिला स्वतःचा एक मोराल सपोर्ट म्हणून बघत असत. मी आता आपल्या संकुलाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री रवींद्र घोरपडे यांना विनंती करतो, त्यांनी या प्रसंगी 2 शब्द बोलावे. शीतलबद्दल आपुलकी असणारे, प्रेम करणारे आपण सर्वजण. आपणाला शीतलबद्दल एवढी आपुलकी होती की आता इतके जमलेले आहेत, त्यातल्या कित्येक लोकांना रडू आवडत नाही. इव्हन मलाही एवढा शीतलशी जास्त घनिष्ठ संबंध नव्हता, परंतु जेव्हा ट्रस्टच्या ऑफिसमध्ये ती यायची त्याच वेळेला त्या संबंध यायचा आणि तो संबंध, तो वागणं, त्यामुळे एक छाप माझ्या मनावरती पडलेली आहे. मला माहित आहे, जो आवडतो सर्वांना तो ती आवडे देवाला. एखादा चांगला माणूस
समाजामध्ये काम करणारा, समाजप्रेमी, लोकांना मदत करणारा स्वप्नील सरांनी जे सांगितलं तर मला ते एकदम भरून आलं. ठीक आहे, चांगली होती, देवाला आवडली, लवकर घेऊन गेले. मृत्यू हा अटळ आहे, प्रत्येकाला जाणं हे आहेत, पण अशा तऱ्हेने जाणं हे मनाला कुठेतरी खंत करतं. दुसरी गोष्ट, देवाने काहीतरी तिच्यावरती अन्याय केला असं वाटतंय. कारण आपण मृत्यू हे कित्येक मृत्यू पाहिलेले आहेत. भगतसिंगचा मृत्यू, राजगुरूचा मृत्यू, अलीकडच्या संतोष देशमुखचा मृत्यू, काही कारणामुळे फासावरती गेलेल्या लोकांचा मृत्यू. भगतसिंगचा मृत्यू वगैरे झाला, हसत ते फासावरती गेले, चांगले होते, शरीरात नंदाकड होते, असा एक मृत्यू असतो. संतोष देशमुखचा तुम्ही पाहिला तर ओरडून आडून त्याचे सर्व अवयव निकामी केले आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. कित्येक कधी त्यांना मृत्यूची शिक्षा दिली जाते आणि त्यावेळेला शिक्षा दिल्यानंतर त्याचा जो मृत्यू असतो तो वेगळा असतो. पण आपल्या शीतलचा मृत्यू हा वेगळा होता. शीतलचा मृत्यू कित्येक वर्ष एक अवयव आपण सागडलं की कसा एक अवयव नष्ट होत होता. परंतु त्याच्यावरती, त्या चेहऱ्यावरती कधी ट्रस्ट मध्ये यायची, कधी हसत मुखाने, आता एक त्याचा फोटो पाहिला तर हसत मुखाने असलेले फोटो आहे. खरोखर एक वेगळीच व्यक्तिमत्व आपल्या जाऊन गेलं. एवढंच बोलून श्रद्धांजली वापरून मी माझं भाषण बोलू. शीतलचे रईस सरांवर खूप प्रेम होते आणि ती त्यांना तिच्या सचिन दादाप्रमाणेच ट्रीट करून भाऊ मानत होती. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आता प्रार्थनासभेच्या निमित्ताने 2 शब्द. मॅडम, मला नेहमी त्यांनी मला नेहमी माझ्याकडे बघताना भावाची उपमा दिली आणि ज्या वेळेला मी कुठल्याही एखाद्या कार्यक्रमाला जाऊ दे, त्यांच्या फॅमिली फंक्शन मध्ये माझी ओळख करून देताना नेहमी भाऊ म्हणून ओळख करून दिली. माझ्यासाठी आज अनुप सरांना सांगितले, मी जरी एचओडी असेल तरी माझं एचओडी म्हणून माझं नाव उल्लेख मला तितका मोठा नाही वाटणार जितका शीतलचा भाऊ म्हणून मला स्वतःला एक प्राऊड फील होईल. ते माझं एचओडी म्हणून मला प्राऊड फील होणार नाही. मी नेहमी, मला ऍक्च्युली बहीण नाहीये, मी बहीण म्हणून मॅम मध्ये नेहमी बघायचो आणि त्याही मला जेव्हापासून आमची ओळख झाली तेव्हापासून प्रत्येक वर्षी राखी बांधायच्या. ज्या वेळेला मी कॉलेजला नसेल, एका रक्षाबंधनच्या कार्यक्रमाला मी बहुतेक शाळेमध्ये नव्हतो, कॉलेजमध्ये नव्हतो इथे, आणि त्यावेळेला घरी बोलवलं. घरी बोलवून त्यांनी राखी बांधली मला आणि स्वप्नील सरांना. असे प्रत्येक काही क्षण आहेत की त्यांनी माझ्यावरती खूप एक वेगळा असा इम्पॅक्ट केलेला होता आणि माझ्या आयुष्यामध्ये असणारे त्यांचे अनेक उपकार आहेत. एक छोटा प्रसंग सांगतो. एक मेडिकल संदर्भातला, माझ्या वाईफचं
एक रिपोर्ट असायला होता की त्याच्यामध्ये ब्लडमध्ये नको त्या गोष्टी असल्यामुळे तिला तो आजार आहे असं एक आलं होतं. चुकीचा रिपोर्ट होता ऍक्च्युअली कृष्णा चॅरिटेबल कराडचा. तो रिपोर्ट मला ज्यावेळी ते मिळाला, मी कॉलेजमध्ये होतो, मी रडायला लागलो. मॅडमनी माझे डोळे रडलेले बघितले. मी कोणाशी डिस्कस न करता मी उठून बॅग घेऊन फक्त घरी जाणार होतो पटकन. मला मॅमने बघितलं, काय झालं रईस सर, मला बाजूला घेऊन आल्या. मॅमना मी सांगितलं असं असं झालंय. त्यावर त्यांचा जो शब्द होता की सर काही होत नाही, आपण मेडिकल ट्रीटमेंट जी पाहिजे ती देऊ. माझे भरपूर डॉक्टर ओळखीचे आहेत, आपण मुंबईमध्ये सगळ्यात चांगली बेस्ट मधली बेस्ट ट्रीटमेंट देऊ. पैसा पाण्याचा काही विचार करू नका, सगळ्या गोष्टीशी मी पाठीशी आहे. सुदैवानं नंतर तो रिपोर्ट चुकीचा होता हे कळालं, सगळं झालं. पण त्यावेळेला जो शब्द वापरलेले मॅमनी, ते माझ्यासाठी एवढी मोठी ताकद होती की मला नेहमी आजपर्यंत वाटायचं की माझी सगळ्यात मोठी ताकद आहे ती मॅम आहे आणि मॅम माझ्या पाठीशी आहे, तर मला काही कोणतीही काळजी करायची गरज नाही. आज मॅम तुम्ही नाही येत, मी तुम्हाला एक बोलायचं राहून गेलं मॅम. मी जिवंतपणे तुमच्या सोबत बसून तुम्हाला खूप थँक्यू म्हणायचं होतं. मला खूप सारं थँक्यू म्हणायचं होतं. तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला खूप सपोर्ट केला, फायनान्शियल असू दे, माझ्या पर्सनल गोष्टी असू दे, खूप म्हणजे खूप सपोर्ट केला मॅडम. आणि ते बोलायचं राहून गेलं मॅम. ते मॅमला जरी आयुष्य कमी जरी मिळालं असेल, बऱ्याच लोकांनी उल्लेख केला की खूप कमी वयात गेला, पण मला एक वाटतं आनंद मूवी मध्ये एक डायलॉग आहे, बाबू मोशा आहे, जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं. हा त्या आशयाने वापरलेला डायलॉग होता की मिळालेल्या आयुष्यामध्ये इतकं काहीतरी करायला पाहिजे त्या व्यक्तीनं की ते 100 वर्षासारखं मोठं आयुष्य मिळालं, दीर्घ आयुष्य जरी मिळालं तर त्याच्यामध्ये जे करता येणं शक्य नाही ते आपल्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीने केलं पाहिजे. आणि मॅम तुम्ही खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये तसं जगलात. आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे की आम्ही तुमच्या त्या आयुष्याचा एक पार्ट होतो आणि आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला तुमच्या सानिध्यात राहायला मिळालं. खरोखर जगायचं कसं हे मॅम कडून कळालं. अगदी शेवटपर्यंत त्यांचा एवढा मोठा आजार आहे पण त्या आजारावरती त्यांच्या चेहऱ्यावर कधीच कुणीच बघितलं नसेल. मला नाही वाटत की याच्यामध्ये असं एकाला तरी वाटेल की इतका मोठा आजार आहे असं त्यांना कधी जाणीव झाली होती. ज्यावेळेला मॅम सांगायच्या त्यावेळेला मला पटायचं नाही, कारण इतका मोठा जर आजार असेल तर मग तुम्ही इतक्या चेहऱ्यावरती हास्य आणून तुम्ही तुमचं जीवन जगता. आम्हाला साधं ताप आला तरी आम्ही दिवसभर आव आणतो आणि दिवसभर आव आणून आम्ही त्याच आविर्भाव करतो की मी आजारी आहे, मी आजारी आहे. पण मॅमच्या चेहऱ्यावरती कधीच दिसलं नाही. मला वाटायचं मॅमनी त्या आजाराला हरवलंय आणि खरोखर हरवलं म्हणूनच 18 वर्ष त्या इतका मोठा आजार असून सुद्धा 18 वर्ष त्यांनी त्या आजाराशी लढाई केली आणि त्याच्यामध्ये इतकं मोठं समाजकार्य केलं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा ठसा उमटवला. त्यामुळं मॅम तुम्ही माझ्यासाठी खूप आणि खूप आदरस्थानी आहात. मी माझं एक प्रेरणास्थान कॉलेजमधलं गमावलेलं आहे, परंतु मी तुम्ही शिकवलेल्या, तुम्ही मला सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी माझ्या लक्षात राहतील आणि मी तसा वागेन अशी ग्वाही देतो. आणि मॅम शेवटचं थँक्यू म्हणतो. मॅमना श्रद्धांजली अर्पण करून मी माझे मनोगत थांबवतो. शीतल had a tough exterior but was very soft from within. मराठीत आपण ज्याला मृदू म्हणतो तशी ती आतून होती. मी प्रदीप सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द. आज आपण सर्व इथे एकत्र आलो ते आपल्या अत्यंत लाडक्या शीतल मॅडम यांच्या त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून प्रार्थना करण्यासाठी. मॅडम शीतल यांचं व्यक्तिमत्व अतिशय समंजस, प्रेमळ आणि थोर होत्या. तर स्वप्नी सरांनी आता त्याच्याबद्दल आपला उलगडा केलाच आहे. त्यांचं प्रत्येकाशी बोलणं, वागणं आणि मदतीला तत्पर राहणं हे त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता. आणि त्यांच्या डोळ्यातील समजूतदारपणा आजही मला आठवतोय. माझ्यासाठी तर मॅडम शीतल खूपच खास होत्या, कारण अनेकदा त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. मी अडचणीत असताना शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं, मला समजावून घेतलं आणि न बोलता खूप काही दिलं. त्या केवळ एक हितचिंतकच नव्हत्या,
तर माझ्यासाठी खूप मोठा आधार होत्या. जणू सावलीसारख्या कायम सोबत राहणार. प्रत्येक दिवशी जेवताना पहिला फोन मला की प्रदीप जेवायला ये, बसायचंय. कधी आल्या आणि मला फोन नाही केला की जेवायला ये म्हणून असा एकही दिवस नाही. एनबीएच्या वेळेस एक गोष्ट आठवते. मॉक झाला, खाली काय रिपोर्ट गेला असेल तर सांगितलं गेलं की आयटीच्या फाईल्स तयार नाही. तर रात्री कॉल आला, प्रदीप काय चाललंय? मॅडम काय झालं? तर तुझ्या एकही फाईल कम्प्लीट नाहीये. बोल मॅडम असं काही नाहीये. नाही काय प्रॉब्लेम असेल तर सांग, मी अनुप सर येतो, आपण 2 दिवसात कम्प्लीट करू. टेन्शन घेऊ नकोस तू, फक्त काय प्रॉब्लेम असेल तर सांग. म्हणजे हा एक कॉल अख्ख्या इन्स्टिट्यूट अदर दॅन डिपार्टमेंट हा एक कॉल होता फक्त मला की मी आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. बोल मॅडम तसं काही नाहीये. आणि 2 दिवसांनी बँगलोरवरून आले, त्यांनी मॉक घेतला, डिपार्टमेंटला 4 मार्क त्यात जास्त भेटले. तेव्हा स्वप्नी सर बोलले आयटीला 4 मार्क जास्त आहेत. तर मॅडमचं एक वाक्य झालं की शेवटी माझा स्टुडंट येतो. काय झालं तर मॅडम एक कन्सेप्ट सपोर्ट होता. कधी मला सांगायची गरज पडली नाही त्यांना काही प्रॉब्लेम आहे. जसं सर बोलले मन कवड्या होत्या, लगेच ओळखायच्या. माझ्यासाठी तरी टिकून त्या भांडायच्या. तो आज सपोर्ट गेलाय. आज त्या आपल्यात नाहीत, हे पचवायला थोडं कठीण आहे. पण त्यांच्या आठवणी, त्यांचं प्रेम आणि आपल्याला शिकवलेले मोलाचे धडे सर्व आपल्याला आयुष्यभर साथ देतील हे नक्कीच. एवढं बोलून मी थँक्यू. जर उपस्थितांपैकी आणखी कोणाला आपले मनोगत व्यक्त करून शीतल प्रति आदरांजली व्हायची असेल शीतल मॅडम जेव्हा आपल्या सगळ्यांसोबत असायच्या त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मितहास्य होतं ते बघून कधी त्यांच्या आत दडलेल्या इतक्या मोठ्या दुःखाची कुणाला कधीच जाणीव नव्हती. आजही फोटोकडे बघितलं की असं वाटतं आत्ता बोलते काय सगळे का रडतायत. या वर्षीचं जे WDC मध्ये हळदी कुंकू झालं होतं, हळदी कुंकू नेहमी लक्षात राहिलं आणि असं परत कधी होणं शक्य नाही. फक्त एकदाच मॅडम त्यांना फक्त एकदा असं सहज बोललेले, मॅडम आपलं हळदी कुंकू आणि आपल्याला प्रत्येक वर्षी जे मान वाटले जातात सरांकडनं ते आपण एकत्र करूया का. मॅडमनी ते एवढं मनावर घेतलं आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे कुठले गेम्स ऑर्गनाईज करायचे, कसं करायचं, काय ड्रेसिंग असेल, सगळं इतकं व्यवस्थित पार पाडलं. आणि त्यासाठी त्यांनी कधी असं म्हटलं नाही की कोण काय करणार आणि कोण काय करेल, कोणाची वाट न बघता स्टार्ट टू एंड सगळं व्यवस्थित होतं. आणि सगळ्या लेडीजला आम्हाला असं एकटाही वाटलं नाही की हे हळदी कुंकू शेवटचं असणार आहे त्यांच्यासोबतचं. त्याच्यानंतर स्टाफ फ्युजनच्या वेळेला त्या इथे इतक्या हसतमुखाने होतं. ते स्टाफ फ्युजन पण मॅडम सोबतचं शेवटचं असं मी कधीच वाटलं नव्हतं. फक्त खंत एवढी वाटते की अजून थोडं अजून आयुष्य असतं, अजून त्यांच्यासोबत अजून थोडे वर्ष आपण घालवले असते. आपण जे जगतो ते जगणं नॉर्मल होतं, पण त्या जे जगल्या ते आपल्या सगळ्यांसमोर आदर्श ठेवून गेल्या. असं म्हणतात मुस्कुरा कर गम का जहर जिसको पीना आ गया, यह हकीकत है की जहां में उसको जीना आ गया. खरंच जगण्याचा आदर्श त्यांनी दाखवलं. आपल्या समोरच्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आपण इतके हरपून जातो, टेन्शन चेहऱ्यावर असतं, पण त्यांनी जे जगलं ते आपल्या सगळ्यांसमोर आदर्श ठेवून गेलं की असं झालं. त्या नेहमी हसत राहिल्या आणि आपल्या सगळ्यांना इतकं रडायला सोडून गेल्या. त्यांची उणीव तर कधी भरणार नाही, त्यांच्यासारखं कोणीच नाही.
ती त्यांची नेहमी आठवण येते. त्यांच्यासाठी आपण जे करणार आहोत त्यामध्ये सर आम्ही सगळे असू आणि ज्या पण गोष्टी आपण पुढे करणार त्यांच्या नावाने त्यात आम्ही सदैव सोबत असू. शीतल मॅडमची एक गोष्ट खूप महत्वाची होती की त्या अगदी डाऊन टू अर्थ होत्या. म्हणजे ज्या वेळेला मीटिंग होती आम्हाला बसायला जागाच नव्हती. आम्ही बाहेर इथे सोफ्यावर बसलेलो आणि तिथे तेवढ्याच मावशी आल्या. मावशी झाडत होत्या, झाडू लागला मॅडमच्या पायाला, पण मावशी मॅडम त्यांना काहीच नाही बोलल्या. आम्ही तिथनं उठलो, मध्ये काहीतरी मीटिंग चालू होती टीपीओची, कुठले बाहेरचे लोक होते. मग आम्ही बाजूच्या क्लासरूम मध्ये बसलेलो. तिथे मॅडमने चांगला प्रिन्सिपल नाही, तिथे आम्ही बसलो आणि पूर्ण मीटिंग तिथे आम्ही फिनिश केली. म्हणजे त्या कधी असं बघत नव्हत्या की मी ह्या पोस्टला आहे किंवा मी इतकी सिनियर आहे, मी असं करायला पाहिजे. त्या कधी स्टार्ट टू एंड कधी स्वतःला असं काहीतरी समजत नव्हतं. अगदी डाऊन टू अर्थ असायच्या. आणि एकदा त्यांचा एक स्टेटस मला खूप आवडलेला. मॅडमला म्हटलं मॅडम मी मला पाठवा ना. पुढच्या सेकंदाला लगेच त्यांनी तो व्हिडिओ मला पाठवला. त्यांना कधी आपण काही मागितलं मॅडम लगेच द्यायच्या, कधीच काही बोलायचं नाही. ही त्यांची सगळ्यात मोठी गोष्ट होती. त्यांचा सहवास अजून लावायला पाहिजे होता, एवढ्या लवकर नको जायला हवं होतं, ह्याचीच खूप खंत वाटते. आणि जेव्हा पण असं वाटतं की आता इकडनं येतील की तिकडनं येतील असं वाटतच नाही. जेव्हा बातमी ऐकली तेव्हा पायाखाली जमीनच सरकली आणि कानावर विश्वासच होत नव्हता की हेच खरंच आहे का, आपल्याच शीतल मॅडम का, नक्की नाही तर दुसऱ्या कुणाचं नाव असेल असं वाटत होतं. अजूनही विश्वास बसत नाही. मी आता आपले मानद सचिव सन्माननीय श्री अप्पासाहेब देसाईंना विनंती करतो, तुम्ही गोळ्या घेतल्या का? हा आपुलकीचा आणि प्रश्न चौकशी करणारी शीतल हिच्याविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. शीतलच्या अमृतात्म्यास शांती लाभो ही सर्वप्रथम ईश्वराची प्रार्थना करतो. शीतल ही माझी मानसकन्या. मला आठवते 2015 एक दिवस ती बँकेत झाली. फक्त मेडिकलचे पेपर होते. ते काय घेऊन आलीस? गोळ्या होत्या. कसला आजार आहे तुला, काय झालंय? ते मला सांगितलं काय आजार काय समजलं नाही. माझे एक मित्र डॉक्टर MD आहे, त्यांना ते प्रिस्क्रिप्शन मी पाठवलं. त्यांना विचारलं, डॉक्टर विकास म्हणून त्यांनी सांगितलं बापू हा आजार फार दुर्धर आजार आहे, इरिकव्हरेबल डिसीज आहे. या मुलीला जितके दिवस आनंदात घालवता येतील तिला त्रास न देता हे एकमेकांना सांगा. कुठलाही तिला टेन्शन देऊ नका. आजार असा विचित्र होता, ती स्टेरॉइड घेतल्याशिवाय एक दिवस राहू शकत नाही. स्टेरॉइड हा एकच औषध होते जगात आणि स्टेरॉइड घेतल्यामुळं तिचे एक अवयव निकामी होत चालले होते. लंग पूर्ण गेलं, डॅमेज झालं. ती 12-12 तास ऑक्सिजन लावून झोपत होती. 2 पायऱ्या चालता येत नव्हत्या. हार्ट फंक्शन 20% पर्यंत झालं होतं. आणि इतकं असून सुद्धा तिनं कधीही चेहरा आणून दिला नाही. फक्त एक 8-10 दिवसापूर्वी, कारण मी तिला दिवसात एक दिवस असं झालं मी तिला फोन नाही केला, फक्त तुझी तब्येत कशी आहे. ती मला म्हणाली बापू मला तर कंटाळा आलाय, किती गोळ्या खाऊ. डॉक्टर रोज टीडी करा, हे करा ते करा, या सगळ्या टेस्ट करून मी तर कंटाळले. पण परमेश्वर मला घेऊन पण जात नाही. असं का बोलतेस तू, पण काय होत नाही. आणि ती फ्रँकली माझी सगळ्या गोष्टी माझी शेअर करायची. घरातलं
घरातले असू देत, काही असू देत, भावाविषयी असू देत, नवऱ्याविषयी असू देत, मुलाविषयी असू देत. ज्यावेळेस त्याला मुलीला दत्तक घ्यायचा माझ्या विषय काढला तेव्हा मी त्याला सांगितलं शीतल नको करू तुझी तब्येत नाही बरी. कारण मला डॉक्टरने सांगितलं जास्तीत जास्त 2-3 वर्ष फार झाली म्हटलं या आजाराला, तू नको करू. नाही, आम्हाला मी ठरले आम्ही करणार. आणि अनाथ आश्रमाची मुलगी तिने दत्तक घेतली. तिला एवढं प्रेम, एवढं जीव लावला आहे. दुर्दैवानं मला त्या मुलीची फार दया येते. कारण शीतलचं आयुष्य हे फार शॉर्ट लाईफ होतं. हे फार कमी लोकांना माहिती आहे. फार शॉर्ट लाईफ होतं. कारण तो आजार तसा विचित्र आजार होता. अतिशय सोज्वळ, प्रामाणिक आणि दुसऱ्यांना मदत करणारी. मला आठवते 2014-15 डिप्लोमा बंद झाला त्यावेळेला डिप्लोमाच्या स्टाफ साठी काय करायचं, काय करायला पाहिजे हे सगळं नेतृत्व शीतल करत होते. या कॉलेजमध्ये माझ्याकडं हट्टांना मागणारी, हट्ट करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे शीतल. आणि तिला मी कधी नाराज करत नव्हतो, कारण मला माहिती होतं ती नाराज होता कामा नाही. तिचं लाईफ फार शॉर्ट आहे. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्यापर्यंत त्याला मदत करायचा प्रयत्न केला. पण दुर्दैव मी ते म्हणेन त्याला फार चांगलं म्हणणार. अंथरुणावर पडून विकलांग अवस्थेत जगणारी ती मुलगी नव्हती. प्रवासाची अत्यंत आवड. गेल्या वर्षी ती युरोपला गेली होती. मी शिव्या दिलेल्या, तुझी तब्येत अशी, तिथं काय झालं तर काय होईल, का जातेस? प्रत्येक वेळा त्याला गोव्याला जाणार. अरे जाऊ नको तू, तुला सूट नाही होत. आणि दुर्दैवानं बघा तिला तिचं मरण कळालं होतं. ती अमोलला म्हटली नवऱ्याला आपल्याला गोव्याला जायचंय, महाराष्ट्रामध्ये जायचंय, मला महाराष्ट्र दर्शन घ्यायचंय आणि मला ताजमहाल हॉटेलमध्ये राहायचंय. अमोललाही माहिती होतं कारण त्याचं आयुष्य फार थोडं आहे. तोही नाही म्हटला नाही. 4 दिवस ताजमहाल बुक केलं. गाडी घेऊन कोल्हापूरला गेले. 1 दिवस थांबले, माझं दर्शन घेतलं. तिथून गोव्याला गेले. जाऊन अमोलला सांगितलं माझ्या आणि मुलाचे फोटो काढ. फोटो काढले आणि रूम मध्ये आल्यानंतर तिला उलट्या आल्या. डोलो काय गोळी खाल्ली, तेवढं बरं वाटलं आणि लगेच तिथंच मान टाकली. परक्या ठिकाणी काय माहिती नाही. मला सकाळी पहाटे फोन आला, असं शीतल व्हेंटिलेटर आहे. मी घरी होतो. मी गेलो. त्यावेळेला शीतलचे मोठे भाऊ सचिन, आम्ही दोघे गेलो आयसीयू. त्यांनी पहिल्यांदा हाक मारली, शीतल दादा बोलतोय. शीतल थोडी मान फक्त हलवली. नंतर मी हाक मारली, शीतल शीतल थोडी मान हलवली. आणि त्यानंतर आम्ही खाली आलो. मला सोडायला सचिन, अमोल सगळे खाली आले. आम्ही निघालो आणि वरती गेल्यानंतर डॉक्टरने डेट पण डिक्लेअर केलं. मला असं वाटतं की माझी शेवटची भेट व्हायची होती, त्याचीच ती वाट बघत होती, माहित नाही. एक अतिशय परोपकारी मुलगी. ती स्वतःसाठी कधीच आली नाही माझ्याकडे. मी तिला प्रत्येक वेळा तू सगळ्यांची वकिली करायची बंद कर, तुला काय पाहिजे सांग, मला काही नको बापू. ह्याच्यावर अन्याय झालाय, ह्याला नोकरी पाहिजे, ह्याला पगार वाढवला पाहिजे, हे असं करायला पाहिजे. माझ्यावर जोरात कटाक्ष, तुम्ही गोळ्या खात नाही. डॉक्टरची अपॉइंटमेंट ज्यावेळेला घेतली होती जायला पाहिजे होतं, ती अपॉइंटमेंट घ्यायची, मी जायचं नाही. बिचारी गेली आपल्यातून. अशी माणसं फार कमी असतात. तिच्या मृतात्म्यास शांती लावू. आणि तिची 2 मुलं आरव आणि मीरा
त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये हे दुःख झेलण्याची परमेश्वर शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो आणि 2 शब्द बोलतो. धन्यवाद साहेब. व्यक्तीचा एखाद्या गोष्टीवर प्रेम असेल, आदर आणि श्रद्धा असेल तर अनाहूतपणे काही गोष्टी प्रकर्षाने घडतात. शीतलला आपल्या संस्थेविषयी खूप प्रेम होतं. तिचं ते लाईव्हलीहूड तर होतच, पण जेव्हा तिने शेवटचा श्वास घेतला तेव्हा शी वॉज विअरिंग दॅट ब्लॅक TPO टी-शर्ट. तुम्ही याला योगायोग म्हणा, पण माझ्या मते हा योगायोग निश्चितच नव्हता, कारण ती तेव्हा गोव्यामध्ये ताज हॉटेलमध्ये होती. सो शी कुड हॅव बीन विअरिंग some fancy clothes, but destiny chose a death for her with that black TPO t-shirt on. मनुष्य जातीला या पृथ्वीचे नियमन करणाऱ्या त्या आघात शक्तीने काळाच्या ओघात घडणाऱ्या गोष्टी विसरण्याची एक फार मोठी देणगी दिली. अन्यथा या देणगी विना मानवी जीवन एक प्रचंड अवघड अशी गुंतागुंत झाली असते. पण शीतलला विसरता येणे खूप अवघड आणि कठीण आहे असे मला वाटते. आपण सर्वांनी तिचे काही गुण लक्षात ठेवणे आवश्यक आहे, आणि त्यातला सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरपेक्ष भावाने दुसऱ्याला मदत करण्याची तिची प्रवृत्ती, आणि यातच आपले जीवन उन्नत होणार. काल रात्री मी हे सर्व लिहित असताना रईस सर सहज बोलून गेले. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तिच्या बाबतीत ते कटू सत्य होते. अत्यंत यातनादायी अशा लुपस या आजाराशी ती लढा देत होती. मी काही वर्षांपूर्वी वाचलं असेल तर फ्लॅम्बॉयंट शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर ही सुद्धा याच आजाराने गेली. गेल्या 1.5 वर्षात फोर्टिस हॉस्पिटल हे तिचे दुसरे घर झाले होते. मुंबईतील बेस्ट ऑफ द बेस्ट डॉक्टर भोजानी यांची ट्रीटमेंट तिला चालू होती, पण अखेर तेही हरले. मेडिकल सायन्स अपूर्ण ठरले आणि सोमवारी 26 मे 2025 रोजी शीतल हे रसायन हे जग सोडून गेले. अशी शीतल जिने आपल्या अस्तित्वाने बऱ्याचशा लोकांची आयुष्य सुकर आणि सहज केली. विधात्यापुढे, त्या नैसर्गिक सर्वशक्तिमान परमेश्वरापुढे कोणाचेही काही चालत नाही. आणि मग आपसुकच ग.दी. मांडगुळकरांचे गीत रामायणातील बोल आठवतात. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दैव जात दुःख भरता, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम आणि तो जगन्नियता युगंधर श्रीकृष्ण हेही या जगराहाटीतून सुटले नाहीत. शीतल आणि आपण सर्वजण तर मर्त्य होतो आणि आहोत. घोरपडे साहेब जसं बोलले, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या युक्तीप्रमाणे शीतल 42व्या वर्षी हे जग दिनांक 26 मे 2025 रोजी सोडून गेली. तिच्या प्रेमाच्या काही आठवणी आणि ठसा आपल्या सर्वांवर उमटून गेली. धन्यवाद. मी आपणा सर्वांना विनंती करतो की 2 मिनिटे शांत उभे राहून आपण कैलासवासी शीतल अमोल छल्लाने